श्री स्वामी समर्थ। द जॉयफुल जर्नी विथ वंदितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण आलेलो आहोत ज्योतिताईंकडे त्यांच्या गुरूंबद्दलचा अनुभव ऐकायला। ज्योतिताई आहे ज्योती पवार ताई आपल्याला त्यांच्या गुरूंबद्दलचा अनुभव शेअर करणार आहे। ताई कोणाबद्दल म्हणजे तुम्ही आम्हाला सांगा। मी श्री स्वामी समर्थांबद्दल माझा एक अनुभव सांगणार आहे। ताई माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या फुलांचे जसे रंग आहेत तसे भक्तीचे रंग तुमच्या घरामध्ये पसरू दे। श्री स्वामी समर्थ। माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल तुम्हाला मला आलेले जीवनातील काही अनुभव शेअर करू इच्छिते। असं स्वामींच्या ज्ञानामध्ये म्हणजे स्वामींविषयी माहिती मला एक 8वीत असल्यापासून मिळाली। माझा भाऊ तिकडे नेहमी मठात जायचा दादरला, पण तेव्हा इतकं काही कळत नव्हतं। पण 10वी झाल्यानंतर मी रेग्युलर मठात वगैरे जायला लागली, पण इतकं काही ते मनावर घेतलं नव्हतं। फक्त स्वामींच्या मठात जाणं भेटून येणं असं। पण जेव्हा आम्ही अबुधाबीत आलो आणि 2019-20 ला कोविडची खूप लाट आली होती, तर फर्स्ट वेळीच मला कोविड झाला आणि तो इतका भयानक झाला की आम्ही जेव्हा पॉझिटिव्ह आलोय, माझे मिस्टर पहिले पॉझिटिव्ह आले, पण त्यांनी मला सांगितलं नाही की मी पॉझिटिव्ह आलोय म्हणून। माझी टेस्ट केली आणि मलाही रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला। सो आम्ही तिकडे लाईनला उभे होतो, सिटीमध्ये आम्ही टेस्ट करायला गेलो होतो। तर तिकडे लाईनला उभे असतानाच मी तिकडे कोलॅप्स होऊन पडली। मग मला तिकडे अँब्युलन्समध्ये टाकून इकडे मफरकला घेऊन गेलं। तिकडे गेल्यानंतर जेव्हा माझ्या रेग्युलर टेस्ट करत होत्या आणि मला खूप हाय फीवर होता आणि नेलं, मला ऑक्सिजन लावलं। ऑक्सिजन लेवल माझी खूप डाऊन होती। त्याच्यानंतर मग माझ्या रेग्युलर 3 दिवस टेस्ट केला। भाऊ नेहमी मला सांगायचा की तू स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींचं नामस्मरणाचा मंत्र लावून ठेव, पण माझ्याकडे मोबाईल नव्हता। एक दिवशी माझ्या मिस्टरांचं कॉन्टॅक्ट करून दिलं, तेव्हा मला मोबाईल मिळाला। मग तेव्हा मी वेंटी माझा काढला होता, पण माझी टेस्ट निगेटिव्ह येत नव्हती। मग मी सतत तारक मंत्र लावून ठेवायची स्वामींना आणि सांगायची की स्वामी माझ्यासोबत आता कोणीच नाही, एक तुम्हीच आहात माझ्यासोबत, जे काही करायचंय तुम्ही ते तुम्ही करा, असं मी स्वामींना सांगितलं। आणि 4थ्या दिवशी जेव्हा माझी कोविड टेस्ट झाली, तर तेव्हा कोविड टेस्ट होती माझी, जसं दरवेळी ते कोविड टेस्ट करायला यायचे एव्हरीडेला, तसंच ते सकाळी 8 वाजता कोविड टेस्ट करायला येणार होते। पण तेव्हा काय झालं की सकाळी 4 वाजता मला झोप नसायची, पण 4 वाजता मी अशी थोडीशी अर्ध झोपेत होते। मला खूप ताप होता, मला काही समजत नव्हतं। तेव्हा असं व्हाईट ड्रेस घातलेली एक व्यक्ती आली, एक वयस्कर व्यक्ती होती, तिने पूर्ण व्हाईट कपडे घातले होते। तिने आली आणि मला सांगितलं की तुझी टेस्ट करायची आहे। तिने माझं ब्लड टेस्ट घेतलं, कोविडची टेस्ट केली आणि ती व्यक्ती निघून गेली। थोड्या वेळानंतर 7 वाजता एक नर्स आली, तिने मला सांगितलं की तुमची कोविड टेस्ट करायची आहे म्हणून। तर मी तिला म्हटलं की नाही, आता जस्ट माझी कोविड टेस्ट झाली पहाटे। तर ती म्हणते असं शक्यच नाहीये, फिमेल वॉर्डमध्ये मेल येऊच शकत नाही। मी म्हटलं असं कसं शक्य नाहीये, कोणतरी एकदम ओल्ड असलेला एक मेल नर्स आले होते, तिने चौकशी केली सगळीकडे, तर कोणीच नव्हतं आलेलं, टेस्ट झालीच नव्हती माझी। आणि मग तिने टेस्ट घेतली आणि जेव्हा तो माझा जो रिपोर्ट आला, तो माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला। मग तेव्हा मला कळून चुकलं की नाही, ते स्वामीच होते, त्यांनी माझी ही टेस्ट पॉझिटिव्हची निगेटिव्ह आणली आणि मला क्युअर केलं आणि मला दुसऱ्या दिवशी घरी पाठवलं। अशी स्वामींचे बरेच अनुभव आहेत की वेळोवेळी मला त्यांनी खूप सपोर्ट केला। प्रत्येक वेळी संकट माझ्यावर खूप आली, पण त्या संकटातून त्यांनी मला अलगदपणे बाहेर काढलं। खरं सांगायचं म्हणजे इकडे फिमेल वॉर्डमध्ये मेल नर्सला अलाउडच नव्हतं, पण तिथे ते स्वामी म्हणून आले आणि त्यांनी हा चमत्कार केला। बरेच अनुभव आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला वारंवार साथ दिली। आपल्या जीवनात संकट तर खूपच येत असतात, पण त्या संकटातून स्वामी मला प्रत्येक वेळी अलगद बाहेर काढतात। लोकांनी तर सगळ्याच लोकांनी टाकलं होतं, पण स्वामींनी मला तिथून बाहेर काढलं। त्याच्यामुळे अशक्य ही शक्य करतात स्वामी, ही प्रचिती मला आली। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हा एक छोटासा अनुभव सगळ्यांना वाटत असेल, पण माझ्यासाठी तो खूप भयानक अनुभव होता, म्हणून मी तो आज तुमच्याशी शेअर करू इच्छिते। आता हा अनुभव छोटा कोणाला वाटेल मला माहिती नाही, पण हा अनुभव ऐकताना मला स्वतःला माझ्या डोळ्यात खूप हे झालं की खरोखर स्वामी भक्तांसाठी येतात। म्हणजे आपला त्रास आपल्याला होतो, पण नंतर जेव्हा आपल्याला गरज असेल खूप, तेव्हा ते येतात, पाठीशी उभे राहतात। खरंच मला खरंच खूप छान वाटलं की तुमचा एक्सपिरियन्स ऐकून, म्हणजे मला खूप भरून आलं। आणि खरंच स्वामी कसे आपल्या मदतीला येऊ शकतात ह्याची प्रचिती परत एकदा आली। खरंच आता तुम्हाला ना ताईंचा अनुभव कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। बाय बाय।